याद राख, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. करा ना जनगणना आणि दाखवा त्यांना आम्ही किती आहोत ते. जनगणना झाली पाहिजे. उपोषणाला पाणी पिणार नाही, अमुक अमुक तारीख. मग आले अमक्या अमक्या आश्रमाचे साधू महाराज आले म्हणून मी त्यांनी सांगितलं म्हणून पाणी पितो, आता पाणी पिणार नाही. अमुक अमुक तारखेपर्यंत काम झालं पाहिजे, पाणी पिणार नाही. हे आमचे सगळे मंत्री सुद्धा निश्चितपणे त्यांच्या कमराला शेक द्यावा लागला असेल एवढे वाकले होते की उठा उठा उठा. अरे काय रे, हा बरं तुम्ही गेलात तर गेलात आणि त्याच्याबरोबर त्या न्यायमूर्तींना पण नेलं आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात सर सर याला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही त्याला. न्यायमूर्ती काय रे. जस्टिस निरगुडे आयोग आहे त्याच्यामध्ये वेगळे आहे. त्यांना मगाशी सांगितलं तायवाडेंनी त्यांना ऑर्डर गेली आहे मराठा समाज अमुक 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 त्यांच्या बाजूने जे तयार करायचं आणि त्यांना शिकवायला हे 3 न्यायमूर्ती, त्यांना शिकवायला 3 न्यायमूर्ती गेले. ते आता त्यांना सांगणार की अशा अशा रीतीने रिपोर्ट तयार करायचा. अरे वा. हे बसले उपोषणाला पाणी पिणार नाही, अमुक अमुक तारीख. मग आले अमक्या अमक्या आश्रमाचे साधू महाराज आले म्हणून मी त्यांनी सांगितलं म्हणून पाणी पितो, आता पाणी पिणार नाही. अमुक अमुक तारखेपर्यंत काम झालं पाहिजे, पाणी पिणार नाही. मग आले महाराज, आता मी महाराजांचं नाकारू शकत नाही म्हणून पाणी पितो, आता याच्यापुढे पाणी पिणार नाही. पाणी सुद्धा पिणार. मग आले न्यायमूर्ती. मला तर मोठी गंमतच वाटली. हे आमचे सगळे मंत्री सुद्धा निश्चितपणे त्यांच्या कमराला शेक द्यावा लागला असेल एवढे वाकले होते की उठा उठा उठा. अरे काय रे, हा बरं तुम्ही गेलात तर गेलात आणि त्याच्याबरोबर त्या न्यायमूर्तींना पण नेलं आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात सर सर याला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही त्याला. न्यायमूर्ती काय रे. काय चाललं. खूप बोला असतो माझ्याबद्दल. याद राख, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. आणि हा म्हणतो 27% ओबीसीला 27% आरक्षण कसं. लेखा हो 54% आरक्षण आम्ही म्हणतो, पण त्या बिहारमध्ये 63% आरक्षण निघालंय. आणि आमची पहिली मागणी हीच आहे की जनगणना ताबडतोब झाली पाहिजे. सगळेच म्हणतायत आता, पवार साहेब तेच म्हणतात, अजितदादा तेच म्हणतात, राहुल गांधी तेच म्हणतायत, चंद्रशेखर बावनकुळे तेच म्हणतायत. सगळे जर तेच म्हणतायत मग अडचण कुठे. करा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, हम कितने हैं देखेंगे. हा करा ना जनगणना आणि दाखवा त्यांना आम्ही किती आहोत ते. जनगणना झाली पाहिजे. आणखीन एक सांगतो, हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे हे मेळावे झाले पाहिजेत. तालुक्यात झाले पाहिजेत. हे इथे बसलेले अनेक ओबीसी नेते कोणी तिकडे येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. मी असेल, मला बोलतो मी सुद्धा यायला तयार आहे. परंतु आता ही ज्योत तालुक्यात पेटली पाहिजे.